नमस्कार, मी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण सर्वांची आवडती खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत आणि आज मोगलाई चिकन बनणार आहे। नावच मोगलाई चिकन असल्यामुळे हे चिकन बनवण्याची पद्धत व यात वापरले गेलेले इंग्रेडिएंट्स अतिशय उत्कृष्ट आहेत आणि त्यामुळे हे चिकन उत्कृष्ट बनतं। सोबत भाकरी असेल तर खूप चांगलं कॉम्बिनेशन होतं। तेव्हा हे चिकन अतिशय चांगल्या पद्धतीने बनवलं गेलं आहे। तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि माझी शीतल किचन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्कीच करा। या तर आपण आता मोगलाई चिकन बनवूया। मोगलाई चिकन बनवण्यासाठी मी हे पाव किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून त्याला मॅरिनेट करून घेतलेलं आहे। मॅरिनेशनसाठी मी हे मसाले वापरलेले आहेत। त्यात हाफ टेबलस्पून गरम मसाला आहे, हाफ टेबलस्पून लाल मसाला, पाव टेबलस्पून हळद, पाव टेबलस्पून मीठ आणि अर्धा लिंबाचा रस असं, आणि हे आले लसूण पेस्ट आहे ती पाव टेबलस्पून असं सर्व साहित्य घालून हे चिकन मी जवळजवळ 1 तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आणि यासाठी आपण आता हे 1 वाटी दही आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत, 5 काजू, 5 बदाम आहेत, हे सुकं खोबरं आहे, याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। हे 3 कांदे आहेत, 1 फोडणीला कांदा आणि 2 कांदे भाजून आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत। हे सर्व खडे मसाले आहेत। खडे मसाल्यांमध्ये हे 2 तेजपत्ता आहेत, 4 मिरी, 2 लवंग, हाफ इंच दालचिनी आहे, छोटंसं चक्रफूल आहे, 1 साधी वेलची, 1 मसाला वेलची, ही कसुरी मेथी आहे पाव टेबलस्पून आणि पाव टेबलस्पून हे जिरं आहे। इथे तूप घेतलेलं आहे, तूप आपण पाव टेबलस्पून वापरणार आहोत आणि नंतर आपण थोडं तेल वापरणार आहोत। 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 1 कांदा फोडणीसाठी चिरून घेतलेला आहे। आता हा कांदा आपण इकडे तव्यावर घालून चांगला भाजून घेऊया। लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। कांदा लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता हा कांदा आपण मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत। ही बदाम काजूची पेस्ट आहे, याच्यातच मी कांदा घालून वाटून घेणार। आपण टोप मीडियम फ्लेम वर ठेवलेला आहे आणि त्याच्यात आपण हे 2 आणि हे अर्धा असं 2.5 पळ्या तेल घातलेलं आहे। त्याच्यात आपण हे एवढं तूप घालणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण हे खडे मसाले घालणार आहोत। वेलची, दालचिनी, चक्रफूल, मसाला वेलची, लवंग, मिरी आणि हा तेजपत्ता। मसाले चांगले असे गरम करून घेणार आहोत। मसाले गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण हा कांदा घालणार आहोत। कांदाही चांगला तेलावर परतून लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत। लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा 1.5 टेबलस्पून लाल मसाला, हा अर्धा चमचा गरम मसाला, हे हळद पावडर आणि त्याच्यामध्ये आपण हे जिरे घालणार आहोत। आपण हे सर्व मसाले आता ह्याच्यात घालून घेऊया, थोडी परतूया आणि त्याच्यामध्ये ही आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालणार आहोत। हे पहा, मसाले चांगले परतून झालेले आहेत। आता याच्यात आपण हे चिकन घालणार आहोत। चिकन घातल्यानंतर त्याच्यात आपण हे आता मीठ घालणार आहोत। हाफ स्पून मीठ आहे, ते घालून चिकन चांगलं असं आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आणि असंच शिजवून घ्यायचं तेलामध्ये।
चिकन आपलं आता थोडं शिजलेलं आहे, अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेलं आहे। याच्यात मी आता हे 2 मिरच्या घालणार आहे। हे पहा, मधून तोडून घेतलेल्या 2 मिरच्या घालणार आहे आणि त्याच्यात हे आपण 1 वाटी दही घेतलेलं आहे तेही घालणार आहे आणि परत झाकण ठेवून चिकन चांगलं शिजत ठेवणार आहे। दह्यामध्ये चिकन चांगलं शिजलेलं आहे। आता आपण ह्याच्यात या केशरच्या पाकळ्या आणि ही कसुरी मेथी घालून घेणार आहोत। पाव किलो चिकनला एवढ्या केशर पाकळ्या व एवढी कसुरी मेथी पुरे होते। हे आपण आता ह्या चिकनमध्ये घालूया आणि चिकन चांगलं मिक्स करून घेऊया। केशर आणि कसुरी मेथी घातल्यानंतर आपण हे आता बदाम, काजू आणि सुक्या खोबऱ्याची पेस्ट होती ती आपली घातलेली आहे। हे आता चांगलं मिक्स करून घेऊन याला 5 मिनिटं आपण शिजवणार आहोत। हे पहा, आपलं चिकन आता तयार आहे। छानशी ग्रेव्ही झालेली आहे। याच्यावर आपण आता ही थोडी कोथिंबीर शिंपडूया। आता गॅस बंद करूया आणि आपलं मोगलाई चिकन आता तयार आहे। आपलं चिकन आता तयार झालेलं आहे। छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि वर ही आपण आता खूप सारी कोथिंबीर घालूया आणि खूप छान असं झालेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझी शीतल किचन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही करून बघा।